विधायक अगवा नाही भगवा झाले आहेत. जय श्रीराम. जून 2022 मध्ये भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेलं हे ट्विट महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड चर्चेत आलं होतं. कारण त्यावेळी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदारांसोबत सुरतमध्ये गेले होते. पुढे हेच आमदार गुवाहाटीला पोहोचले आणि महाराष्ट्रात अशी राजकीय उलथापालथ झाली की महाविकास आघाडी सरकारच कोसळलं. त्या काळात मोहित कंबोज, संजय कुटे आणि रवींद्र चव्हाण यांची नावं वारंवार चर्चेत आली. विरोधकांनी आरोप केला की शिंदे यांच्या बंडामागे भाजपची रसद आणि मदत होती. भाजपने हे आरोप फेटाळले, पण राजकीय चर्चांमध्ये हा मुद्दा बराच काळ कायम राहिला. पुढे जे घडलं ते सगळ्यांनीच पाहिलं. नमस्कार, मी अस्मिता आणि आपण पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार सत्तेबाहेर गेलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि भाजप सत्तेत सहभागी झाला. त्यामुळे 2022च्या त्या घटनांमध्ये पाहताना भाजप आणि शिंदे हे एकाच राजकीय दिशेने वाटचाल करत असल्याचं चित्र अनेकांना दिसलं. पण आता परिस्थिती काहीशी वेगळी आहे. कारण पुन्हा एकदा एका ऑपरेशनची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी नाव आहे ऑपरेशन टायगर. ठाकरे गटातील 6 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापलं. पण या सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट अनेकांच्या लक्षात आली. 2022 मध्ये ज्या प्रकारे भाजपच्या नेत्यांची नावं चर्चेत होती तसं चित्र यावेळी दिसत नाहीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑपरेशन टायगर बाबत कोणतीही ठळक प्रतिक्रिया दिलेली नाही. भाजपचे इतर वरिष्ठ नेतेही या विषयांवर फारसं बोलताना दिसत नाहीये. त्यामुळे एक प्रश्न विचारला जातोय, भाजपला शिंदेंचे ऑपरेशन टायगर खरंच नको आहे का? हा प्रश्न का उपस्थित होतोय हे समजून घ्यायचं असेल तर आधी महायुतीचं सध्याचं राजकीय गणित समजून घ्यावं लागेल. महाराष्ट्रात भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. मुख्यमंत्रीपद भाजपकडे आहे. पण याच वेळी एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा सत्तेतील महत्त्वाचा भागीदार आहे. जर ऑपरेशन टायगर यशस्वी झालं आणि ठाकरे गटातील आणखी नेते किंवा खासदार शिंदे गटात गेले तर त्यांचा सर्वात मोठा राजकीय फायदा कुणाला होईल? अर्थातच एकनाथ शिंदे यांना. याचा अर्थ असा की शिंदे गटाचं राजकीय वजन आणखी वाढू शकतं. आज महायुतीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी उद्या शिंदे अधिक मजबूत झाले तर सत्ता आणि जागा वाटपाच्या चर्चांमध्ये त्यांची ताकद वाढू शकते. त्यामुळे काही राजकीय विश्लेषकांचं मत आहे की भाजपला विरोधक कमकुवत व्हावेत असं नक्की वाटत असेल, पण मित्र पक्ष खूपच मजबूत व्हावा असे वाटेलच असं नाही. यामागचं दुसरं कारण भाजपची राष्ट्रीय रणनीती असू शकते. गेल्या काही वर्षात विरोधकांनी भाजपवर सातत्याने एक आरोप केला आहे. तो म्हणजे इतर पक्षांमध्ये फूट पाडण्याचा. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गोवा, कर्नाटक अशा अनेक राज्यातील घटनांचा दाखला देत विरोधक हा आरोप करत आले आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा एखाद्या मोठ्या पक्षातील नेत्याचं स्थलांतर झालं आणि त्यात भाजपचं नाव पुढे आलं तर विरोधकांना टीकेची आणखी एक संधी मिळू शकते. त्यामुळे भाजप यावेळी जाणीवपूर्वक लो प्रोफाईल भूमिका घेत असल्याची ही चर्चा आहे. याविषयी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तो म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष. राजकारणात विरोधक पूर्णपणे संपवणं नेहमीच फायदेशीर ठरतं असं नाही. अनेकदा त्यातून सहानुभूती निर्माण होते. 2022 नंतरही उद्धव ठाकरे यांच्याबाबत काही प्रमाणात अशी सहानुभूती दिसून आली होती. जर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर ठाकरे गटातील नेते बाहेर पडले तर त्याचा राजकीय फायदा उलट ठाकरे यांनाच मिळू शकतो. त्यामुळे भाजपला या संपूर्ण प्रक्रियेकडे खूप सावधपणे पाहावं लागत असेल. यामध्ये आणखी एक राजकीय पैलू आहे. ठाकरे गट कमकुवत झाला तर त्यांची मतं कुठे जातील? ही मतं पूर्णपणे शिंदे गटाकडे जातील याची कोणतीही हमी नाही. काही मतदार नाराज होऊ शकतात, काही मतदार इतर पक्षांकडे जाऊ शकतात. त्यामुळे विरोधक कमकुवत करण्याच्या प्रयत्नातून अपेक्षित राजकीय फायदा मिळेलच असं नाही. म्हणूनच सध्या भाजपाच्या नेत्यांची भूमिका पाहिली तर ती अतिशय मोजकी आणि सावध वाटते. याचा अर्थ भाजप ऑपरेशन टायगरच्या विरोधात आहे असा निष्कर्ष काढता येत नाही. पण याचा अर्थ असा नक्कीच होतो की भाजप या संपूर्ण घडामोडीकडे अतिशय काळजीपूर्वक पाहत आहे. आता खरा प्रश्न असा आहे की भाजपचं हे मौन नेमकं काय सांगतंय? ही नाराजी आहे का, की ही एक राजकीय रणनीती आहे?
कारण महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा जे दिसतं तेच वास्तव असतं असं नाही. अनेक निर्णय पडद्यामागे घेतले जातात आणि त्यांचे परिणाम काही महिन्यांनी समोर येतात. त्यामुळे सध्या तरी ऑपरेशन टायगर बाबतच्या चर्चांपेक्षा भाजपची शांतता अधिक चर्चेचा विषय बनली आहे आणि याच शांततेतून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. आता पुढच्या काही दिवसातच आणि महिन्यात या प्रश्नांची उत्तरं मिळतील. पण तोपर्यंत एक गोष्ट निश्चित आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगरची चर्चा जितकी महत्त्वाची आहे तितकीच महत्त्वाची भाजपची भूमिका देखील आहे. मग तुम्हाला काय वाटतंय? भाजप खरंच ऑपरेशन टायगर पासून अंतर राखत आहे का, की हा देखील एक मोठ्या राजकीय रणनीतीचा भाग आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.